हॅलो. थेट मुद्द्याकडे वळूया. मागच्या मध्ये तुम्ही राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 मध्ये लॉन्च केला होता भारतानं. त्या संदर्भातलं डिटेल तुम्ही एक्सप्लेनेशन बघितलं अशी मी आशा करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आता सध्या आपण MCQ फक्त डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सध्याच्या कंडिशनला हे इम्पॉर्टंट यासाठी ठरते. पहिली घटना कारण 2025 मध्ये MPI आला आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ते UNDP लॉन्च केलेलं. सोबतच दुसरं वर्ल्ड बँकेने पॉवर्टी लाईन अपडेट केली आहे. त्यामुळे हा टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट ठरतो आपल्या एक्झामच्या दृष्टीने. चला MCQ कडे वळूया आता. सर्वात पहिला आहे MCQ. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एक प्रगत पुनरावलोकन 2023 हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात येतो? सोपा आहे, नीती आयोग. मागं आपण डिस्कस केलंच आहे. आणि सोबतच OPHI आणि UNDP हे करतातच, तुम्हाला माहित आहे. पुढे चलूया. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यापुढे मी MPI म्हणेल, प्रामुख्याने किती आयामावर आधारले आहे? डायमेन्शन 3 सांगितले होते तुम्हाला. 3 डायमेन्शनवर आधारला आहे. पहिला आहे हेल्थ, दुसरा एज्युकेशन आणि तिसरा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि आपण मागे डिस्कस केल्याप्रमाणे या निर्देशांकात 12 इंडिकेटर्स असतात आणि जो जागतिक लेवलवर होतो त्यामध्ये 10 आणि 2 कोणते होते ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं आहे. चला तिसऱ्या MCQ वर जाऊ. राष्ट्रीय MPI 2023 नुसार दारिद्र्य मोजण्यासाठी एकूण किती निर्देशांकाचा किंवा इंडिकेटरचा वापर करण्यात आला आहे? आताच डिस्कस केलं 12. यामध्ये जे जागतिक MPI आहे त्यामध्ये 10 निर्देशांकाचा वापर होतो. परंतु भारताच्या राष्ट्रीय MPI मध्ये बँक खाते आणि मॅटर्निटी हेल्थ हे 2 ऍड करण्यात आले आहे. बँक खाते आणि मॅटर्निटी हेल्थ. पुढे चलूया. या अहवालानुसार 2015-16 ते 19-21 या 5 वर्षाच्या कालावधीत भारतात किती लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले आहे? बाहेर पडण्याचा डाटा आहे सुमारे 13.5 करोड किंवा कोटी, किंवा हा आकडा लक्षात ठेवा 135 दशलक्ष. पुढे चलूया. राष्ट्रीय MPI 2023 नुसार भारतात बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण 2015-16 मधील 24.85 वरून 2019-21 मध्ये किती टक्क्यापर्यंत खाली आले आहे? ह्या आकड्यावरून किती टक्क्यापर्यंत खाली आले आहे? आन्सर आहे 3, 14.96. ठीक आहे, म्हणजे लक्षणीय घट किती टक्क्याची झाली आहे? ते 9.89%. 7वा प्रश्न. 2015-16 ते 2019-21 दरम्यान राष्ट्रीय रेषेखालील लोकांची संख्या कमी करण्यात कोणत्या राज्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे? याचं मागच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिटेल डिस्कस केला आपण. उत्तर प्रदेश याचा आन्सर आहे. आणि किती लोक दारिद्र्यातून बाहेर काढले त्यांनी? सुमारे 3.43 कोटी, म्हणजे जवळजवळ 3.5 कोटीच्या वर त्यांनी 3.5 कोटीपर्यंत त्यांनी बाहेर काढले. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 मध्ये महाराष्ट्राबाबत खालील कोणते विधान सत्य आहे? असे प्रश्न असल्यावर नेहमी शेवटची ओळ वाचायची आणि की पॉइंट्स वाचायचा. सत्य दिलाय की असत्य तुम्ही वाचू शकता. याचा आन्सर आहे B. महाराष्ट्रामधील दारिद्र्याचे प्रमाण 14.80 वरून त्यांनी 7.81% पर्यंत आणला आहे. पुढे चलूया. 9वा प्रश्न. राष्ट्रीय MPI अंतर्गत राहणीमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या आयामामध्ये खालील कोणत्या निर्देशांका समावेश होत नाही? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये शालेय उपस्थिती, हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर आणि कुकिंग फ्युएल. तुम्हाला माहित आहे हे 3 इंटर रिलेटेड आहे, मात्र स्कूल अटेंडन्स हा वेगळा आहे. हा कशात येतो? हा एज्युकेशन संदर्भात येतो. शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय MPI 2023 नुसार भारतातील ग्रामीण भागातील दारिद्र्य प्रमाण 32.59 वरून किती टक्क्यावर आले आहे? ते आले आहे सध्या 19.28%वर. एक्झामला खूप कमी वेळ आहे. जर असे रॅपिड फायर राऊंड तुम्हाला हवे असेल आणि थोडक्यात जर टॉपिक एक्सप्लेन करून हवे असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. पुढे आपण अशा सिरीज सुरू ठेवू.